नागपूरच्या यशोधरानगर परिसरात किरकोळ वाद जीवघेणा हल्ल्यापर्यंत पोहोचला। पुतणीसोबत बोलल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या दोघांनी एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे। यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीनं दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या 18 वर्षीय भावावर काल रात्री 2 युवकांनी हल्ला केला। घराजवळ मित्रासोबत बसलेल्या तरुणाला आरोपींनी घेरून चाकूने वार करत गंभीर जखमी केलं। या प्रकरणात गसुद्दीन उर्फ इम्तियाज अन्सारी आणि मुशर्रफ उर्फ मोहम्मद मुश्ताक शाह या दोघांचा समावेश आहे। जखमी तरुण आरोपी गसुद्दीनच्या पुतणीसोबत बोलत असल्यानं त्यांच्यात वाद झाला। याच रागातून गसुद्दीननं तरुणाला अश्लील शिवीगाळ करत चाकूने वार केला, तर दुसरा आरोपी मुशर्रफनं हाताने मारहाण करत त्याला गंभीर जखमी केलं आणि यानंतर दोघंही घटनास्थळावरून पसार झाले। स्थानिकांच्या मदतीने जखमी तरुणाला तत्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेनंतर अवघ्या 6 तासात पोलिसांनी दोनही आरोपींना शोधून अटक केली। दिलशाद यास तू माझ्या भाचीशी का बोलतो या कारणावरून त्याच्याजवळ असलेले चाकूने वार करून त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करून जखमी केलेले आहे। तात्काळ आरोपींना अटक करून सदरची कामगिरी केलेली आहे। यामध्ये प्राथमिक कारण हे आहे की यातील जो जखमी आहे तो व यातील आरोपीची भाची जे आहेत ते एकमेकाशी बोलत होते। या कारणावरून यातील आरोपीने जखमीस मारहाण केलेली आहे।